आज पुन्हा एकदा युबीटीच्या पक्षप्रमुखांनी शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक उपमुख्यमंत्री आहेत अशा पद्धतीचा उल्लेख करून पत्रकार परिषद घेतली। खरं तर आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा ठसा या महाराष्ट्रावर उमटवला। आज ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत, परंतु मुख्यमंत्री असताना देखील ते संविधानात्मक नाहीत अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर व्हायची आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील तीच टीका करून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत। पण मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे की जेवढी टीका माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर करतील तेवढी महाराष्ट्रातली जनता पेटून उठेल। एवढं चांगलं काम महाराष्ट्रातल्या जनतेसाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे। उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी आपल्याला एक यादी वाचून दाखवतो की महाराष्ट्रामध्ये कोण कोण उपमुख्यमंत्री होते। तर नाशिकराव तिरपुडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते, सोळंके साहेब उपमुख्यमंत्री होते, रामराव अधिक उपमुख्यमंत्री होते। एवढंच नाही तर वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ज्यावेळी पहिलं युतीचं सरकार 1995 सालामध्ये महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळी मनोहर जोशी साहेब हे मुख्यमंत्री होते आणि गोपीनाथ मुंडे साहेब हे उपमुख्यमंत्री होते। त्याच्यानंतर छगन भुजबळ उपमुख्यमंत्री होते, विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते, आर पाटील उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते आणि आता एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। परंतु एखाद्याची बदनामी करायचीच असं ठरवून ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली जाते किंवा एखाद्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं तर आपण मागचा इतिहास विसरतो आणि ज्यावेळी आपण उपमुख्यमंत्र्यांना असंविधानिक म्हणतो त्यावेळी काँग्रेसचे जे देखील उपमुख्यमंत्री देशामध्ये आहेत, म्हणजे कर्नाटकमध्ये आहेत, तेलंगणामध्ये आहेत, अशा विविध ठिकाणी काँग्रेसचे देखील उपमुख्यमंत्री आहेत, तर त्यांना देखील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून युबीटीच्या पक्षप्रमुखांनी सल्ला दिला पाहिजे की हे जे उपमुख्यमंत्री पद आहे हे संविधानिक नसल्यामुळं तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या। काँग्रेस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री चालतात, मराठी भाषिकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतोय, सीमा भागातल्या लोकांवर ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या काँग्रेस सरकारमधला उपमुख्यमंत्री चालतो, परंतु महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना चालत नाही। हे यांचं नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। आणि सर्वोच्च न्यायालयानं देखील काय मत व्यक्त केलं आहे तर सर्वोच्च न्यायालयाने वर्ष 2024 मध्ये एका याचिकेवर सुनावलेल्या आदेशात असे म्हटले आहे की उपमुख्यमंत्री पद नियुक्त करणं हे संविधानात्मक तरतुदीचे उल्लंघन नाही अशा पद्धतीचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने देखील दिलेला आहे। परंतु ज्यावेळी स्वतःच्या बाजूने निकाल होतात ते सर्वोच्च न्यायालय चांगलं, ज्यावेळी स्वतःच्या बाजूने निकाल होतो तेव्हा हायकोर्ट चांगलं, निवडणूक आयोग चांगला, पण स्वतःच्या विरोधामध्ये ज्यावेळी निकाल जातो तेव्हा या सगळ्या स्वायत्त संस्था ज्या आहेत, ज्यांना ज्युडिशरी पॉवर आहे, त्या सगळ्या योग्य नाहीत अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळा यांनी मांडलेली आहे। आपण निवडणुकीच्या बाबतीत जर बघितलं तर लोकसभेला ईव्हीएमवरच मतदान झालं, पण लोकसभेला ईव्हीएमवर मतदान झालं ते योग्य झालं कारण यांचे खासदार निवडून आले, पण विधानसभेला यांचे सगळे आमदार पडल्यानंतर ईव्हीएम चांगलं नाही, बॅलेटवर घेतलं पाहिजे, पण बॅलेटवरचं देखील मुंबईमध्ये मतदान झालं। बेस्टसारख्या एका छोट्याच्या संस्थेमध्ये 15,000 मतदान हे बॅलेटवर झालं, त्यातली 2,000 मतं देखील हे मिळवू शकले नाहीत। हा यांचा इतिहास आहे आणि म्हणून यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करू नये। एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये सिद्ध केलेलं आहे। ते आज NDAचे 3 नंबरचे नेते आहेत, NDAच्या सरकारमध्ये प्रमुख नेते म्हणून काम करत आहेत आणि त्यांना दिल्लीत गेल्यानंतर 6व्या नंबरच्या रांगेच्या खुर्चीत बसावं लागत नाही। त्यांना माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या
बाजूच्या खुर्चीतच बसवलं जातं आणि ते सगळ्यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. हे देखील आत्मचिंतन माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्या प्रत्येक माणसानं केलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा या महाराष्ट्रावर विकासात्मक उमटवलेला आहे, त्यांना कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. आणि बोलायचं झालं विरोधी पक्षनेत्याचं, तर विरोधी पक्षनेता करायचं की नाही हा निर्णय विधानसभेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष घेतील आणि विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचे सभापती घेतील. त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षनेते पद हे संविधानिक आहे, ते पद आम्हाला दिलं जात नाही, मग उपमुख्यमंत्री पद कशा? हे दोन नाही, मुद्दा असा आहे की तुम्हाला मिळत नाही म्हणून हे कशाला, हे म्हणजे बालिश झालं. म्हणजे जसं शाळेमध्ये तुला हे मिळालं नाही म्हणून मला हे नको. तुम्हाला जे काय मिळवायचे त्याच्यासाठी भांडा, त्याच्यासाठी चांगले आमदार निवडून आणा, त्याच्यासाठी चांगली संख्या वाढवा. आता नाही मिळालं तर 4 वर्षांनी वाढवा, म्हणजे विरोधी पक्ष नेता होईल. त्याच्यामुळं आपल्याला मिळत नाही म्हणून दुसरा वाईट आहे, ही प्रवृत्ती राजकारणामध्ये चांगली नाही. महाराष्ट्रामध्ये वंदनीय बाळासाहेबांची राजकीय संस्कृतीचा वारसा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या राजकीय संस्कृतीचा वारसा आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की स्वतःला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपण ते मिळवण्यासाठी केपेबल झालं पाहिजे, तेवढी क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. तसं 4 वर्षाने त्यांनी करावं. आणखी एक मुद्दा त्यांनी मांडला की म्हणजे विदर्भात अधिवेशन होते, तर विदर्भाबद्दल या 4 दिवसात नेमके काय निर्णय घेतले हे सरकारने सांगावं. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारे भाजपचे काही नेते काही आमदार वेगळ्या विदर्भाची मागणी करतात, त्यात आपल्या पक्षाने भूमिका सांगावी. वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जी भूमिका होती तीच आमची भूमिका असणार आहे. परंतु वेगळ्या विदर्भाच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा होते याच्या संदर्भात देखील धोरणात्मक आम्ही स्वतः शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या लोकांची चर्चा करू. परंतु हा मुद्दा आणि विकासाचा मुद्दा हा जर आपल्याला बघायचा असेल तर नागपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला देखील जाणवलं असेल की नागपूरचा कसा विकासात्मक कायापालट झालेला आहे. उद्योग विभागाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गडचिरोली देशातला सगळ्यात मोठा स्टील हब बनतोय. त्याच्यामुळे विदर्भाला देखील औद्योगिकदृष्ट्या न्याय देण्याची भूमिका सरकारनं घेतली, विकासात्मक न्याय देण्याची सरकारनं भूमिका घेतली. मगाशीच मी काही पत्रकारांशी चर्चा करत होतो. गडचिरोलीच्या बाबतीत ते असं सांगत होते की गडचिरोली भविष्यामध्ये फार मोठी उद्योग नगरी होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करते. हे श्रेय कोणाचं आहे? हे सगळं श्रेय माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादांचं आहे. त्याच्यामुळं विदर्भ आणि विदर्भाचा असलेला बॅकलॉग हा महायुतीच्या सरकारनं भरण्यासाठी अतोनात मेहनत घेऊन विकासाची कामं केलेली आहेत. साहेब, जालना असेल, बीड असेल किंवा संभाजीनगर असेल, यापैकी 18 MIDC आहेत, त्याच्यापैकी 600पेक्षा जास्त उद्योग जे आहेत ते बंद पडत आहेत. महाराष्ट्र राज्याची जी होती आजारी कारखान्यांना मदत करायची, त्या सगळ्या संदर्भात देखील पण ते कारखाने आता तिथे थांबत नाहीये. राज्य सरकार काय मदत करणार आहे का? कारण असे सगळी मदत करूनही हे कारखाने आपलं राज्य सोडून इतर राज्यामध्ये चाललेले. असं कुठं गेले? तर MIDC मध्ये झालेलं आहे, बीडमध्ये आहे, जालना आहे, संभाजीनगर. मला असं वाटतं की कोणाच्याही खोट्या पत्रकार परिषदेवर किंवा खोट्या गैरसमजावर आपण विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र सलग 3.5 वर्ष जर FDIमध्ये नंबर 1 असेल तर प्रकल्प दुसरीकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी अनेक उदाहरणं अशी तुम्हाला दाखवलेली आहेत की प्रकल्प कुठेही गेलेले नाहीत. आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आपण आता विदर्भामध्ये आहोत, तर आपण एक जशी आम्ही मंत्रालयामध्ये कमिटी नेमतो, विधानसभेमध्ये समिती नेमतो, तशी आपण पत्रकारांची कॅमेऱ्यासकट एक समिती नेमावी आणि माझ्याबरोबर चलावं. गडचिरोलीला आम्ही आणलेले प्रोजेक्ट होत आहेत की नाही, अमरावतीमध्ये होत आहेत की नाही, त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये होत आहेत की नाही, नागपूरमध्ये होत आहेत की नाही, हे तुम्ही शूटिंग करा आणि मग पत्रकार परिषद घेतात त्यांना ते व्हिडिओ दाखवा की बाबा अशा अशा पद्धतीची डेव्हलपमेंट चालू आहे, तुम्ही कशाला खोटं बोलता. बरं साहेब, उद्धव ठाकरे यांनी जळजळीत टीका केली असं वाटते का? कारण गुलामानं प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गांडुळानं फाणा काढण्याचा प्रयत्न करायचा नसतो, अशी टीका ते करतात एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेनेचे आमदार मंत्री. नाही, मला त्याच्यामधनं एकच सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये नवीन काय आहे? अशी अवहेलना करणं, अशी बदनामी करणं, अशा पद्धतीचं टीकात्मक बोलणं हे आम्हाला काय 4 वर्ष नवीन नाही. 4 वर्ष आम्ही हेच ऐकतोय. परंतु
वंदनीय बाळासाहेबांचा विचार होता की काँग्रेसबरोबर कधीच जायचं नाही. त्या काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कोण बसलं, मग दुतोंडी कोण आहे याची देखील उत्तरं द्यावी लागतील. आणि गुलाम कोण आहे किंवा मालक कोण आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वकर्तृत्वावर महाराष्ट्रामध्ये स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही 80पैकी 60 जागा जिंकलेलो आहोत आणि ज्यांनी टीका केली ते 100पैकी 20 जागा जिंकलेले आहेत. पण दोन्ही वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पदावरती ठाकरे दावा करतात असं मला वाटतंय, कारण वरच्या सभागृहात अनिल परब यांचं नाव येते, खालच्या सभागृहामध्ये आपण पाहिलं की भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांच्या देखील नावाची चर्चा होती. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटायला केवळ शिवसेनेत गेले, काँग्रेसचे नेते तिकडे नव्हते. मी अनेक दिवसापासून आपल्याला सांगतोय की भास्कर जाधव साहेबांना विरोधी पक्ष नेता व्हायला हे देणार नाहीत. त्यांचं समाधान करण्यासाठी, आणि ते परखड आहेत, ते एखाद्या गोष्टीवर पटकन बोलू शकतात आक्रमकपणानं, म्हणून स्वतःच्याच पक्षावर काय उलटू नये म्हणून त्यांचं समाधान करण्यासाठी फक्त त्यांना पत्र देऊन ठेवलेलं होतं. तुम्ही पुढच्या वर्षी देखील नागपूर अधिवेशनामध्ये मला विचारा, भास्कर जाधव साहेब विरोधी पक्ष नेता झालेले नसणार. सर, सकाळी रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली, आदल्या रात्री बैठक झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत, पण सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोळा लागवलेला आहे की सगळ्या गोष्टी दिल्लीला जाऊन सांगायच्या नसतात, तर काही गोष्टी स्वतःकडे ठेवायच्या असतात. इतकंच नव्हे तर पक्ष फोडून त्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलं की काही गोष्टी उघडपणे सांगायच्या नसतात, पडद्यामागे बऱ्याच गोष्टी होत असतात. याकडे तुम्ही कसं बघता? मी त्यांची पूर्ण पत्रकार परिषद बघितली. त्यांनी दिल्लीला जाऊन सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात हे एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोललेले नाहीत. तुम्ही ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही अमित शहा साहेबांना काल जाऊन दिल्लीमध्ये भेटला का आणि त्याच्यामध्ये काय चर्चा झाली, त्याच्यावर ते असं बोलले की सगळ्याच गोष्टी दिल्लीला जाऊन बोलायच्या नसतात, काही गोष्टी इथं संपवायच्या असतात. पण शेवटी चौथा स्तंभ सूत्र तुमचा आदर 100% आहे. पण तुम्ही हा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ते उत्तर दिलेलं होतं. पण शेवटी तो प्रश्न बाजूला राहिला आणि उत्तरावर आपण चर्चा करतोय. पण त्याचा प्रश्न असा होता की तुम्ही ज्यावेळी दिल्लीला गेला त्यावेळी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा साहेबांची काय चर्चा झाली, त्याच्यावर त्यांनी सांगितलं की दिल्लीला जाऊन सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात. सर, मनोज जरांगे पाटील गेलेल्या सगळ्या घटनांवरती पांघरून पडले असं म्हणायचं. कशाबद्दल? हा, म्हणजे नाराजी नाट्य होतं त्यावरती. काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शासकीय निवासस्थान जे आहे त्या ठिकाणी माननीय रवींद्र चव्हाण साहेब भेटायला आलेले होते. सन्मानपूर्वक त्यांची चर्चा झाली आणि सन्मानपूर्वक चर्चा होऊन महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना महायुतीनंच पुढं जायचं हा देवेंद्रजींचा, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा जो संकल्प आहे त्याच्यावर दोघांची चर्चा झाली. मी मराठा समन्वय समितीमध्ये सुद्धा आहात आणि जरांगे पाटील यांनी म्हटलंय की सरकार योग्य पद्धतीनं काम करत नाही. 594 अर्ज आले होते, त्यापैकी कुणबी दाखल्यांसाठी केवळ 98 कुणबी दाखले देण्यात आले 3.5 महिन्यामध्ये. हैदराबाद गेजेटियर लागले. नाही, मी स्वतः मनोजजींची पाहिजे तर बोलायचं असेल तर बोलेन. त्यांची शंका काय ती समजून घेईन आणि विखे पाटील साहेब आमच्या समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे त्यांची व्यथा मांडेन. सर, CBSE बोर्डमध्ये फक्त 68 शब्दांमध्ये शिवाजी महाराजांची माहिती दिलेली आहे आणि बाकीचे जे बाकी राजे आहेत त्यांची माहिती मोठी दिलेली आहे. त्याच्यावरती विरोधकांनी आक्षेप केला. नाही, याची माहिती घेऊ. मी स्वतः त्याची माहिती घेईन. दादा भुसे साहेबांशी आम्ही चर्चा करू आणि अशा पद्धतीचं जर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालं असेल, कारण छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची, देशाची अस्मिता आहे, आपलं आराध्य दैवत आहे आणि त्याच्या बाबतीत जर काही पाठपुरावा करायचा असेल तर आम्ही दिल्लीला पत्र लिहू, दिल्लीशी चर्चा करू, मुख्यमंत्री महोदयांचं पत्र लिहू. नाशिक वृक्षतोडीमध्ये तर अण्णा हजारे निवडी घेतलेली आहे. अण्णा हजारे आता सुद्धा त्याचा विरोध करतात. या संदर्भामध्ये काल सयाजी शिंदे हे नागपूरमध्ये होते. आमची देखील त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करणार आहोत की सयाजी शिंदेंचं म्हणणं ऐकून घ्यावं, वृक्षप्रेमींचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्याच्यातनं सुवर्णमध्य काढून कुंभमेळ्याच्या निमित्तानं पुढं जावं. कारण कुंभमेळा हा देखील आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं दोन्ही मुद्द्यावर
जर एकत्र चर्चा झाली तर याच्यातनं मार्ग निघू शकतो. सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना सूचना केल्या होत्या की अधिवेशन काळामध्ये पूर्ण वेळ जे आहे ते सभागृहामध्ये बसा. मात्र जे आता नेते आहेत ते सुधीर मुनगंटीवार हे मंत्री उपस्थित नसल्यामुळे ते थोडे रागावले आणि त्यांनी असं वक्तव्य केलं की जे मंत्री सभागृहामध्ये हजर राहत नाहीत त्यांच्या अंगावरती बिबट्या सोडा. आणि यालाच धरून आदित्य ठाकरे असं म्हणाले की मंत्री उपस्थित नसतात त्यामुळे दुसऱ्या मंत्र्यांना उत्तरं द्यावी लागतात. असे दोन टीका. एक चांगला आहे, तो बिबट्या माझ्या अंगावर येणार नाही कारण मी उपस्थित असतो आणि शिवसेनेचे सगळेच मंत्री उपस्थित असतात. परंतु काही कारणामुळे जर कोण उपस्थित नसतील तर त्याच्या सूचना माननीय शिंदेसाहेब आमच्या सगळ्या मंत्री महोदयांना देतील. परंतु महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्यावेळी लक्षवेधी किंवा प्रश्न लागतात त्यावेळी आमचे सगळेच मंत्री शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सभागृहामध्ये उपस्थित असतात. सुधीर भाऊ म्हणतात की हिवाळी अधिवेशन आहे, हवं तर हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. विदर्भासह महाराष्ट्राच्या कुठच्याच विभागावर अन्याय होणार नाही अशी विधानसभेतली आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि सुधीर भाऊंना देखील माहिती आहे. सर, युती झालेली आहे, युतीमध्ये राष्ट्रवादी कुठे आहे दिसत नाहीये कुठच्याही बैठकीत आणि भाजपाने अशी भूमिका घेतली की नवाब मलिकांना लांब ठेवा मुंबई महानगरपालिकेचं तर आम्ही युती करू असं भाजपाचं स्टँड आहे. शिवसेनेचं स्टँड काय असणार आहे राष्ट्रवादीवर? हे बघा, युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार हे तुम्हाला माहिती आहे की शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना आहेत, भाजपाचे देवेंद्रजींना आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हे अजितदादांना आहे. परंतु भाजपाची नवाब मलिक साहेबांच्या बाबतीतली जी काही भूमिका आहे ती त्यांची पक्ष म्हणून भूमिका आहे आणि आमची देखील भूमिका हीच आहे की भाजपाने एखादी भूमिका घेतल्यानंतर ती जर योग्य असेल तर त्याचं आम्ही समर्थन करू. मुंबई महापालिकेमध्ये मुस्लिम बहुल वॉर्डांमध्ये भाजपपेक्षा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा चेहरा लोकप्रिय आहे. त्यामुळे त्या जागा ज्या आहेत ते एकनाथ शिंदे यांना देण्यात येतील. भाजपच्या ज्या पहिला सर्वे करण्यात आलेला मुंबई महापालिकेचा त्यामध्ये हे निकष आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या देखील समोर येतात. तर ते वॉर्ड तुमच्याकडे आले तर तुम्ही ते जिंकून आणण्यासाठी काय मुस्लिम महिलांमध्ये लाडक्या बहिणीचं जास्त प्रभाव. लाडकी बहीण योजनेमुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा खूप लोकप्रिय आहे. तिकीट वाटपावर बोलण्याचा मला अधिकार अजिबात नाही. कुठच्या भागामध्ये कोण प्रसिद्ध आहे, कुठच्या भागामध्ये कोण प्रसिद्ध आहे याच्यापेक्षा आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळं तिकीट वाटपाचे सगळे अधिकार त्यांना आहेत. योग्य निर्णय, सन्मानपूर्वक निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि त्याचं आम्ही समर्थन करू आणि पूर्ण ताकदीनं निवडणुकीला सामोरं जाऊ. पागडीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामध्ये विशेष अधिकार देण्यात आले, याचं एकीकडे स्वागत केलं जातं तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते सांगतात की बिल्डरांचा जो टॅक्स आहे तो माफ करण्यासाठी हा निर्णय नगर विकास खात्याने घेतला. नाही, कसं शक्य आहे? गेली 50 वर्षापासूनची ही मागणी होती की पागडी पद्धती बंद झाली पाहिजे, पागडी मुक्त मुंबई झाली पाहिजे. जे कोणाला जमलं नाही ते माननीय शिंदेसाहेबांनी केलं, जे कोणाला शक्य झालं नाही ते माननीय शिंदेसाहेबांनी केलं. तुम्ही मुंबईच्या आमदारांना जर विचारलं तर मुंबईचे आमदार सांगतील की 50-50 वर्षाची मागणी ही माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केली. पण ज्यांना पूर्ण करता आले नाही सत्ता असताना ते आता एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करतायत. मी आज तुम्हाला आव्हानात्मक सांगतो की ज्या पद्धतीनं या निर्णयामुळं गरीबातल्या गरीब मुंबईकराला न्याय मिळालेला आहे, मिडल क्लास मुंबईकराला न्याय मिळालेला आहे, तो इतिहासात कधी मिळालेला नव्हता. म्हणून काही लोकांना पोटसू उठलेला आहे. हा निर्णय बाकी कोणाकडूनही होऊ शकला नाही जो एकनाथ शिंदेसाहेबांनी महायुतीच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली केलेला आहे. त्याच्यामुळं अनेकांना जाणीव झाली की आता महानगरपालिका आपली येत नाही, त्याच्यामुळं कुठंतरी बिल्डरांचं नाव पुढं करायचं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांना बदनाम करायचं हा कुटील डाव आहे. सर, 5 पाऊल प्रकरणामध्ये सरकार 5 पावला वाचवण्याचं काम करते असं अंजली देवाने थेट आरोप केला. रोज याच्यावर आम्ही सांगतोय की ह्याची चौकशी खारगे साहेबांच्या समितीकडे दिलेली आहे. समितीतनं जे काही बाहेर येईल त्या समितीच्या अहवालामध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं सरकार कारवाई करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महायुती तुम्ही म्हणता की महायुती म्हणून संध्याकाळी निवडणुका लढवत येते. नगर परिषदेच्या निवडणुकीमध्येही असंच म्हटलं होतं. मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये जवळपास 99% नगर परिषदेमध्ये तुमची युती भारतीय जनता पार्टीबरोबर झाली नाही. महायुतीमध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते जे आहेत ते स्वतंत्र लढण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची तयारी असेल तर तुमचीही तयारी तशी स्वतंत्रपणे लढण्याची असेल. एक लक्षात घेतलं पाहिजे की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे. मला माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी उद्योगमंत्री केलेलं आहे. मी इथं आहे, आमचे सगळे आमदार सहकारी आहेत. आम्ही उद्या सांगितलं की आम्हाला असं असं लढायचं आहे, आम्हाला तो अधिकार आहे का?
त्याच्यामुळं कोण मंत्री काय म्हणतो याच्यापेक्षा माननीय शिंदेसाहेब काय म्हणतात, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब काय म्हणतात, माननीय अजितदादा काय म्हणतात याच्यावर युती ठरणार आहे. त्याच्यामुळे मी जरी तुम्हाला काय सांगितलं तरी त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. शेवटी नेते ठरवणार आहेत आणि हा नेत्यांचा अधिकार आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.